सक्षम फाउंडेशन आणि केशव कोरे स्मारक ट्रस्ट संदर्भ ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठीचा मराठी भाषेचा अभिमान जागर या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आजच्या कार्यक्रमातले आपले सन्मानमूर्ती आदरणीय श्री रमेश मानसे सर, त्याचबरोबर माननीय अच्युत गोडबोले सर यांच्या उपस्थितीत आपण सगळ्या रसिकांच्या उदंड प्रतिसादात या कार्यक्रमाला प्रारंभ करतो आहोत। 27 फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रजांचा जयंती दिवस, कविश्रेष्ठाचा जन्मदिवस आपण मराठी भाषेचा गौरव दिन, मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो। त्यांचा जन्म झाला आणि माय मराठी धन्य झाली म्हणून तिचा या पद्धतीने आपण सन्मान करतो, हे यथोचितच आहे। आणि तसंही आपल्याला वाढदिवस आणि डेज साजरे करायला आवडतातच, पण खरंच जर मराठी भाषेचा वाढदिवस साजरा करायचा असं म्हटलं तर काय बरं करावं लागेल आपल्याला? आता हे जरा अवघड असतं। या महनीय व्यक्तींचे वाढदिवस साजरे करायचे म्हणजे आधी ते तारखेवरून करायचे का तिथीप्रमाणे करायचे, इथपासून आपले वाद सुरू होतात। त्यात म्हणतात ना की नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारू नये, मला वाटतं त्यामध्येच भाषेचंही मूळ आणि कुळ विचारू नये हे जोडून घ्यायला हरकत नसावी। पण कसं असतं, जे करू नये असं म्हटलं तेच आपल्याला करावंसं वाटतं, त्याप्रमाणे प्रयत्न करूया आपल्या मराठी भाषेचं मूळ, कुळ आणि जमलं तर शीलही समजून घेण्याचा। हा दिवस मराठी भाषेची चिंता करण्याचा दिवस आहे असा एकंदर एक सूर सर्वत्र लागताना दिसतो। म्हणून सुरुवातीलाच हे सांगावंसं वाटतं की चूक भूल द्यावी घ्यावी, पण या पृथ्वी तलावर 9 कोटी जनतेची जी भाषा ती आपली मराठी भाषा। जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषा 10व्या क्रमांकावर आहे आणि भारतात ती 3ऱ्या स्थानावरती आहे। ही निश्चितच आपण अभिमान बाळगावा अशी बाब। तर हिचा मूळ प्रवास जिथून सुरू होतो त्याचा जर शोध घ्यायचा प्रयत्न केला तर अर्थातच आपण ज्ञात सुरुवात जी करतो ती ज्ञानेश्वरांपासून। ज्ञानेश्वर माऊलींविषयी साक्षात कुसुमाग्रजच काय म्हणतात ते ऐकूया। ते म्हणतात, संस्कृत भाषेतील धर्मग्रंथांमध्ये जे ऋग्वेदाचे स्थान आहे तेच स्थान मराठी साहित्यात ज्ञानेश्वरीचे। ज्ञानदेवे रचिला पाया हे वचन केवळ संत साहित्याला लागू पडतं असं नव्हे, तर ते संपूर्ण मराठी साहित्याला लागू पडतं। मराठी भाषेत अमृताशी पैजा जिंकण्याचं सामर्थ्य आहे हे ज्ञानदेवांनी सिद्ध केलं आणि बोलभाषा असलेल्या मराठीला ग्रंथभाषेचाही गौरव प्राप्त करून दिला। वेदू संपन्न होय आपली ठाई, परी कृपणू ऐसा आन नाही। वेदशास्त्र संपन्न आहेत, ज्ञान संपन्न आहेत हे खरं, पण कंजूस हो। 3 वर्णाच्या लोकांना वेदाचा अर्थच कळत नाही, हे असं कसं चालेल? म्हणून या मराठीच्या नगरीमध्ये ब्रह्मविद्येचा सुकारू करी अशी प्रतिज्ञा करून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हे गीता भाष्य लिहिलं। आणि त्याचं जे प्रारंभिक नमन लिहिलं तेही कसं, तर त्यांनी श्री गणेशाला त्या ठिकाणी पाहिलं, ते नेहमीच्या रूपात नव्हे, शब्द ब्रह्माच्या स्वरूपात। कुसुमाग्रज म्हणतात की हे सारच नमन, हे सारच जे ज्ञानेश्वरीचं प्रास्ताविक आहे ते कसं, तर मेघदूतातल्या अलका नगरीच्या प्रवेशाशी उभारलेल्या रत्नजडित कमानीसारखं। तर आपणही मराठी भाषेच्या प्रासादात या कमानी खालून प्रवास करूया आणि प्रारंभ करते कल्याणी साळुंखे।
भाषकांची भूमी म्हणजे महाराष्ट्र हे समीकरण निश्चित झालं ते साधारणपणे इसवी सन 12च्या सुमारास. मराठी भाषेची उत्पत्ती ही साधारणपणे इसवी सन 800 ते 1000च्या सुमारास झाली असं मानण्यात येतं. विवेक सिंधू हा पहिला ग्रंथ इसवी सन 1188 साली निर्माण झाला आणि पुढच्या 100 वर्षात महानुभाव पंथाचे अनेक ग्रंथ रचले गेले. 1290च्या सुमारास ज्ञानेश्वरीचा अवतार झाला. म्हणजे साधारण 13व्या शतकापासून महाराष्ट्र आणि मराठी यांचं अस्तित्व आपल्याला पुराव्यानिशी साबित करता येतं. आता त्या आधीचा इतिहास जर बघायचा झाला तर आजच्या मराठीचं पूर्वरूप म्हणजे महाराष्ट्री प्राकृत पाहायला हवं. त्याचा एक निस्संदेह ठळक पुरावा म्हणजे हाल सातवाहन राजाने रचलेला किंवा संपादिलेला गाहा सप्तसई म्हणजेच गाथा सप्तशती हा ग्रंथ. सध्या अभिजात भाषेबद्दल काळाला आणि आपली मराठी भाषा किती जुनी याला जे काही वलय प्राप्त झालं आहे म्हणून ही सनावली सांगावीशी वाटते की सातवाहन वंशाचं राज्य महाराष्ट्रावर इसवी सन पूर्व 250 पासून ते इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापर्यंत होतं. खरं तर हे सातवाहन राजे म्हणजे कोण तर सम्राट अशोकाचा मृत्यू झाल्यानंतर जे एक गोंधळाचं अंधाधुंदीचं वातावरण संपूर्ण भारतात होतं आणि शकांचा आणि हुणांचा जो प्रयत्न सुरू होता संपूर्ण भारत काबीज करण्याचा, त्यावेळेस महाराष्ट्राचे राजे म्हणून जे प्रस्थापित झाले ते सातवाहन म्हणजे खऱ्या अर्थाने स्वतंत्र महाराष्ट्राचा ज्यांनी आविष्कार केला ते हे राजे. आणि या राजांनी प्रादेशिक भाषांच्या विकासाला खूप महत्त्व दिलं असं म्हटलं जातं. म्हणजे तेव्हाच्या काळातल्या व्हॉट्सअपवरून आलेला एक फॉरवर्ड किंवदंती की ज्याचं सत्यता असत्यता पडताळणं अवघड आहे, पण असं म्हणतात की या राजांनी संस्कृतचा इतका अभ्यास केला नव्हता. आता हे जरासं अवघड वाटतं त्या काळातली एकंदर परिस्थिती बघता, पण एकदा हा सातवाहन राजांपैकी कोणी एक राजा जलक्रीडेसाठी गेला होता आणि त्याच्याबरोबर त्याची जी प्रेयसी होती तर ती म्हणाली की मोदकही ही ताडय. आता मोदकही ही ताडय असं म्हटल्यावरती राजाने खरोखरच मोदकांचं ताट मागवलं आणि तिच्यावर मोदक फेकायला सुरुवात केली. तर ती म्हणजे तिची काय रिॲक्शन झाली असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. ती म्हणाली, अरे मा उदकही ही ताडय, पाण्याने मला भिजवू नकोस असं म्हणतेय मी. आणि हा राजा चक्क मोदकाचं ताट घेऊन आला होता. असा आपला एक व्हॉट्सअप फॉरवर्ड. पण एकंदर हे राजे हे संस्कृतला प्राधान्य न देता प्रादेशिक भाषांना प्राधान्य देणारे होते हे निश्चित. आणि त्यातलाच त्या सगळ्यांच्या मांदी आळीतला हा हाल राजा याने काय केलं तर यांनी चक्क त्याच्या काळातल्या सगळ्या कवींच्या कविता निवडल्या आणि त्यातून 700 कवितांचा एक संग्रह त्यांनी प्रकाशित केला. तो म्हणजे हालाची गाथा सप्तशती. आणि त्यामुळे तत्कालीन महाराष्ट्राचं गोदावरीचं प्रचंड आकर्षण. गोदावरी म्हणजे महाराष्ट्र. आता बघा हेही पुन्हा कसं काळाशी सुसंगत आहे. त्याच गोदातटी कुसुमाग्रजांचा जन्म आहे आयुष्य. तर त्या गोदातटीचे राजे असा त्यांचा वारंवार उल्लेख येतो. त्या काळातला महाराष्ट्र, महाराष्ट्रातली फुलं, महाराष्ट्रातला निसर्ग, महाराष्ट्रातलं गृहजीवन या सगळ्याचं दर्शन आपल्याला त्या ग्रंथामध्ये होताना दिसतं. त्या ग्रंथाचं मंगलाचरण आपण ऐकूया. अर्थात महाराष्ट्री प्राकृत आताच्या मराठीच्या भाषिकदृष्ट्या किंवा ध्वनीदृष्ट्या फारसं जवळचं नाही. त्याविषयी पण आपण थोडंसं बोलूया. आपण महाराष्ट्र प्राकृतची एक झलकही ऐकूया. पण आत्ता आधी हे मंगलाचरण जो अनुवाद केला आहे कविवर्य राजा बढे यांनी, तर तो अनुवाद आपण ऐकणार आहोत. काय गमतीशीर प्रसंग आहे बघा. अशीच संध्याकाळची वेळ आहे आणि शिव गंगेवर गेलाय अर्घ्यदान करायला. आता शिव गंगेकडे गेला याची जेव्हा पार्वतीला वार्ता लागली तेव्हा तिचा चेहरा मत्सराने लालेलाल झालेला आहे. आणि असा लालेलाल चेहरा घेऊन जेव्हा पार्वती आली, शिवानी अर्घ्य देण्यासाठी हातामध्ये पाणी घेतलंय. त्या पाण्यामध्ये आता दिसतं आहे पार्वतीचं प्रतिबिंब आणि असं वाटतंय की शिव जास्वंदानेच अर्घ्यदान करतो आहे. अशा पद्धतीची एक अतिशय हळूवार गोड अशी कवी कल्पना. आणि असे जे शिव आणि पार्वती एकमेकांच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेले त्यांनी, कारण हा ग्रंथ मुळात हा शृंगाराचा ग्रंथ आहे आणि त्यामुळे त्याचा मंगलाचरणामध्ये सुद्धा प्रणयाचा आणि प्रेमाचा अशा पद्धतीने आविष्कार होताना आपल्याला दिसतो. हे पुन्हा आपल्या संस्कृतीचं एक वेगळंच रूप आपल्याला या ग्रंथामध्ये पाहायला मिळतं, जे कदाचित आजच्या काळामध्ये आपल्याला अधिक मोकळं ढाकं किंवा अरे बापरे असं उद्गार आपल्या तोंडून यावेत असंही वाटू शकतं. अशी अनेक उदाहरणं या ग्रंथामध्ये वारंवार बघायला मिळतात. पण आधी ऐकूया हे मंगलाचरण. संध्या
संशय कुपिता गौरांगाती उमायेत मागुती रोषारुण मुखचंद्रबिंबला चंद्रमौली करजली रोषारुण मुखचंद्रबिंबला चंद्रमौली करजली रक्तकमलते करात भासे देतार्घ्यांजली रक्तकमलते करात भासे देतार्घ्यांजली बघुनी कौतुक बघुनी संध्या कौतुक सखीचा राग रक्तिमा फुले बघुनी संध्या कौतुक सखीचा राग रक्तिमा फुले प्रसन्न मंगल उमाधवाचे वंदित सोपाऊले प्रसन्न मंगल उमाधवाचे वंदित सोपाऊले. आता त्या महाराष्ट्रीय प्राकृतची एक झलक ऐकूया. गंमत अशी आहे की महाराष्ट्रीय प्राकृत मधला हा श्लोक चक्क मराठी माणसाचंच वर्णन करणार आहे. हा श्लोक येतो कुवलय माला या ग्रंथामध्ये. उद्योतन सुरीने लिहिलेला हा ग्रंथ साधारण 8व्या शतकातला. बघा, म्हणजे आपल्या खापर पणजोबांचा हा सेल्फी आहे असं म्हणायला हरकत नाही. तर त्यात कसे दिसतात, आधी मी महाराष्ट्रीय प्राकृत वाचते, कळलं तर बघूया. तडमढ सामलंगे सहिरे अहिमाण कलहसीलेय टिंडल्ले कहिल्ले उल्लिविरे तत्थ मरहट्टे. साधारण सामी सामी श्रीवल्ली याच्यात चालीवरही आहे. पण आपण एक एक शब्द बघितला की त्याचं आणि मराठीचं नातं स्पष्ट होत जाईल. तडमढ धडधाकट, सामलंगे श्यामलंगाचे म्हणजे सावळ्या रंगाचे, सहिरे सहनशील, अहिमाण अभिमानी. बघा, सहनशील आहेत पण तितकेच अभिमानी आहेत. आणि वेळ पडल्यास कलहशील, वेळ पडल्यास भांडण करायला सुद्धा मागे पुढे न पाहणारे, टिंडल्ले गहिल्ले उल्लिविरे, दिले घेतले अशी भाषा बोलणारे. काय ऑब्झर्वेशन असेल लिहिणाऱ्याचं. पण तत्थ मरहट्टे, मराठी माणूस कसा असतो तर असा असतो मराठी माणूस. सावळ्या रंगाचा, सहनशील पण अभिमानी, वेळ आली तर जीव पण द्यायला कमी जास्त करणार नाही, जीव घ्यायलाही कमी जास्त करणार नाही, आणि व्यवहाराच्या बाबतीत चोख, दिले घेतलेची भाषा बोलणारा. तर असा मराठी माणूस म्हणजे आपला DNA अजूनही फारसा बदललेला नाही असं म्हणायला हरकत. तर हे सातवाहन कुळ, मग चालुक्य कुळ आलं, मग राष्ट्रकूट राजे महाराष्ट्रात नांदले, आणि त्यानंतर यादव कुळ. म्हणजे आपण ज्ञानेश्वरांपासून मराठी भाषा असं जे म्हणतो त्या आधीचा जो प्रवास आहे तो थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला. मराठी भाषा अभिजात असण्यासाठी जसा तिचा काळ महत्वाचा आहे, त्याचप्रमाणे तिचं प्रवाही पण टिकवून ठेवणाऱ्या अनेकांचं योगदानही तितकंच महत्वाचं आहे. तसं पाहिलं तर 13व्या शतकात मराठी भाषा आणि महाराष्ट्र ही दोन्ही नावं आकाराला आली. याच्याच आसपास झालेल्या महानुभाव पंथाचंही मराठी अस्मिता घडवण्यासाठीचं योगदान महत्वाचं म्हणावं लागेल. त्यांनी महाराष्ट्राची व्याख्या काय केली होती? महंत राष्ट्र म्हणोनी महाराष्ट्र, महंत राष्ट्र म्हणोनी महाराष्ट्र, महाराष्ट्र निर्दोष आन सगुण, धर्मसिद्धी जाये तो महाराष्ट्र. ज्या ठिकाणी आध्यात्मिक वैभव नांदतं तो महाराष्ट्र. एकदा केशवराज सुरी नावाचा महानुभाव पंथातला ग्रंथकार, त्यांनी चक्रधर स्वामींचे जे पट्ट शिष्य नागदेवाचार्य त्यांना विचारलं, मी संस्कृतात लिहू का पुढचा ग्रंथ? त्यावर त्यांनी उत्तर दिलं, नको गा केशवदेया,
येणे माझ्या स्वामीचा सामान्य परिवारू नागवेल की. आपण आम जनता जी आहे त्यांचं नुकसान नाही का करणार? परमेश्वरे सकळाशी ब्रह्मविद्येचा लाभू द्यावा म्हणूनची महाराष्ट्रीय निरोपिलेगा. महानुभावांनी चक्रधरांनी हा पंथ कशासाठी सुरुवात केला तर सगळ्यांना कळावं म्हणून सुरू केला. एरवी सर्वज्ञा काही देववाणी निरोपू न लाहे की का? नाही तर त्यांना काही संस्कृतात लिहिता आलं नसतं का? आलंच असतं. पण आपल्याला ही महाराष्ट्राची अस्मिता घडवायची आहे. सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा, लोकांना सोबत घेऊन जाणारा एक मार्ग तयार करायचा आहे. ही भावना महाराष्ट्रात कायम राहिलेली दिसते. आणि एकंदरच आपण मध्य राष्ट्र आहोत ना, आपण पूर्ण उत्तरेचे ना आपण पूर्ण दक्षिणेचे. त्यामुळे आपली स्थिती कायमच अशी राहिली आहे की आपल्याला आपल्या अस्मितेसाठी संघर्ष करावा लागलाय. याच काळामध्ये एक महान विभूती आपण म्हणूया, एक असा चंद्र की ज्याचा उदय झाला आणि खऱ्या अर्थाने साहित्यिक पौर्णिमा आपण अनुभवली, ते व्यक्तिमत्व म्हणजे संत एकनाथ. संत एकनाथांनाही दुहेरी संघर्ष करायला लागला. कारण एकनाथांच्या काळात मराठी गद्यामध्ये शेकडा 70 ते 80% शब्द हे उर्दू किंवा फारसी असायचे. अशा कालावधीमध्ये त्यांचा जन्म झाला होता. आणि शिवाय संस्कृतचं प्राबल्य होतच. काशीच्या पंडितांशी मराठी भाषेची अस्मितेचा झगडा करण्यासाठी एकनाथांनी काशी सुद्धा गाठलं होतं. आपण असं ऐकतो की त्यांना ज्ञानेश्वरांनी सिद्धांत किंवा दृष्टांत दिला की माझ्या समाधीमध्ये पिंपळाच्या मुळ्या वाढल्यात आणि त्या माझ्या गळ्याला लागतायत, असा त्यांना दृष्टांत झाला, अशी कथा सांगण्यात येते. म्हणजे प्रत्यक्षात काय झालं होतं तर एकनाथांनी ज्ञानेश्वरीच्या जेवढ्या प्रती उपलब्ध होत्या त्या सगळ्या दूषित झाल्या होत्या. आता तुम्ही काळाचा विचार करू शकता की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर काय लोटला होता. त्यात परकीय आक्रमण झालं होतं, उर्दू फारसी भाषेचा भरणा झाला होता, संस्कृतचं वर्चस्व होतं. अशा वेळेस ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत मिळेल अशी झाली होती. त्या दृष्टांताचा अर्थ हा होता. आणि ज्ञानेश्वरांनी काय केलं, त्यांनी आळंदीला भेट दिली, त्यांनी समाधी स्थानाचं पुनरुज्जीवन केलंच, पण त्याचबरोबर ज्ञानेश्वरीची संशोधित आवृत्ती तयार केली. क्रिटिकल एडिशन ऑफ ज्ञानेश्वरी तयार करणारे संत एकनाथ. तर या सगळ्याच मंडळींचं योगदान आहे. त्यांनी टिकवून ठेवली म्हणून मराठी इतकी वर्ष, आज 2000 वर्षाचा जो आपण इतिहास सांगतो आहोत, त्यात ती टिकून राहिली. अनेक गोष्टी यातल्या अशा आहेत की खरं तर या आपल्यासमोर मांडल्या जायला हव्या, पण त्या प्रत्यक्षात अभावानेच मांडल्या गेलेल्या दिसतात. असाच एक वानगी दाखल, एक छोटासा दाखला तुम्हाला देते. एकनाथांचे जे गुरु, त्यांचे परात्पर शिष्य असणारे शेख मोहम्मद, आज या संताचं नावही अनेकांना ठाऊक नसेल, पण शेख मोहम्मद हे संत म्हणजे मालोजी राजेंचे गुरु, म्हणजे शिवाजी महाराजांच्या आजोबांचे गुरु असणारे शेख मोहम्मद. प्रश्न एवढाच आहे की आज आपण लगेच कुठल्याही गोष्टीसाठी विद्वेषाचा लगेच झेंडा उभारतो, भांडायला लागतो. तर भांडणाची खरंच गरज असते का? शेख मोहम्मद काय सांगतायत बघा. अव्वल समजो एक बिस्मिल्ला, मग सहस्त्र नामे विश्व व्यापला. अव्वल समजो एक बिस्मिल्ला, मग सहस्त्र नामे विश्व व्यापला. बंदगी करो छोड़ो गलबला, सद्गुरु सेवोनिया. बंदगी करो छोड़ो गलबला, सद्गुरु सेवोनिया. सच्चा पीर कहे मुसलमान, सच्चा पीर कहे मुसलमान. मराठे म्हणविती सद्गुरु पूर्ण, परी दोन्हीत नाही भिन्नत्वपण. आखी खोल देखो भाई. सद्गुरु काय, त्याला पीर म्हटलं काय, सच्चा पीर म्हटलं काय किंवा सद्गुरू म्हटलं काय, त्याचं स्वरूप काही बदलत नाही. मराठी भाषेविषयी पण तेच म्हणतात की करा की अनुवाद केला. मूळ भाषा कशासाठी? अर्थ समजून सांगण्यासाठी ना. मग ते म्हणतात तान्हेला कानडा, तान्हेला कानडा म्हणे निरकुड, तान्हेला कानडा म्हणे निरकुड. मुसलमान म्हणे केव करता गडबड. काय रे, काय हवंय तुला, कशाला गडबड करतो? दुभाषाने दोहीस करून मूढ, नीर पाजिले परियेसा. तहान भागणं महत्वाचं आहे, संवाद साधला जाणं महत्वाचं आहे. त्यासाठी विद्वेष करू नका असं सांगणारे शेख मोहम्मद. आणि काय करायला पाहिजे यासाठी? तर अर्थातच सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. या दोघांचाही एक सद्गुरू म्हणजे एका जनार्दनी एकनाथ महाराजा जनार्दन स्वामींना शरण गेले. त्यांची ही प्रार्थना, त्यांचा हा अभंग ऐकूया. सादर करतोय मंदार आपटे.
गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा परेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ऐसा ज्याचा दृढ विश्वासु गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा परेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ऐसा ज्याचा दृढ विश्वासु गुरु परमात्मा परेषु देव दयाचा अंकिला स्वये संचरा त्याचे घरा देव दयाचा अंकिला स्वये संचरा त्याचे घरा देव दयाचा अंकिला देवतयाचा अंकिला देवतयाचा अंकिला स्वये संचरा त्याचे घरा स्वये संचरा परेषु परेषु गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा परेषु एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही बा संशय एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही बा संशय एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही बा संशय
संघर्ष आहे तो अगदी आधुनिक काळापर्यंत सुरू होता, किंबहुना अजूनही सुरू आहे असंच विधान करायला हरकत नाही. पण यातले अनेक एपिसोड्स म्हणूया अलीकडच्या भाषेत आपण क्वचित विसरतो. तशीच एक गोष्ट या प्रसंगी आठवते आहे. काही गोष्टींची, अर्थात सगळ्याची उजळणी करणं तर शक्य नाही, पण वानगी दाखल काही गोष्टींचा जाता जाता उल्लेख करावासा वाटतो. त्यातलं एक म्हणजे मराठवाडा. आता मराठवाडा असं म्हटलं तर संतांची भूमी, कलावंतांची भूमी. आजही मराठवाड्यातले अनेक कलावंत महाराष्ट्र गाजवत आहेत. लेखक, कवी सगळ्यांचीच नावं घेता येतील. तर अशा या मराठवाड्यामध्ये काही वर्षांपूर्वी काय वातावरण होतं, कारण हैदराबाद मुक्ती संग्राम झाला, संस्थानिक वातावरण होतं, तिथे निजामाची राजवट होती आणि त्या काळामध्ये मराठीची मराठवाड्यात कशी गळचेपी होत होती याविषयी लेखक सेतू माधवराव पगडी यांनी आपल्या आत्मचरित्रात काय लिहिले बघा. ते म्हणतात, 3-4 शतके सतत उर्दूच्या वर्चस्वाखाली राहिल्यामुळे मोगलाईत शिक्षित अशिक्षित सर्वांच्याच दैनंदिन मराठी बोलण्यातही उर्दू शब्दांचा भरणा असे. विद्यार्थी शाळेत प्रवेश घेत नसत, शरीक होत असत. त्यांना परीक्षा नव्हे इम्तिहान द्यावे लागत असे. परीक्षेनंतर त्यांच्या सुट्ट्या नव्हे तर तातीलाच सुरू होत असे. गाण्या बजावण्याचा जेवणाचा कार्यक्रम नव्हे जलसा असे. सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे नव्हे बाजाबता पार पडाव्या असं वाटत असे. सब्जी मंडी, गुल मंडी अशा ठिकाणी स्त्रिया नव्हे जनाना जात असे. गावोगाव चौक नव्हे तर चौबारे असत. हे असं वातावरण होतं याची तरी आज आपल्याला कल्पना आहे का असा प्रश्न पडावा. मग त्या काळात कोणी बरं जपली मराठवाड्यातली मराठी असा जर प्रश्न विचारला तर डॉक्टर नागो नांदापूरकर त्यांनी मराठवाड्यातल्या अनेक स्त्रियांच्या गीतांचं संकलन केलं आणि ते असं ठामपणे विधान करतात की या अशा प्रतिकूल काळात अशिक्षित समजल्या जाणाऱ्या स्त्री वर्गानेच मराठी भाषा जतन केली. आणि मग तिचा गौरव करताना ते स्वतः उत्तम कवीही आहेत. ते लिहितात, आम्ही मराठे हिचे पुत्र लोकी कधी भ्यावयाचे मुळी ना कुणा. आम्ही मराठे हिचे पुत्र लोकी कधी भ्यावयाचे मुळी ना कुणा. आकंठ प्यालो हिचे दुग्ध अंगी पहा रोम रोमातुनी या खुणा. पहा रोम रोमातुनी या खुणा. जेव्हा हैदराबाद मुक्त झाला त्या दिवशी रावसाहेब जोशी म्हणून मराठवाड्यातले कवी त्यांनी लिहिलंय, मनी ऐक्य थाटे हृदी प्रेम दाटे आहा भाव हेलावती अंतरी. मनी ऐक्य थाटे हृदी प्रेम दाटे आहा भाव हेलावती अंतरी. महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा उठे लाख कंठा तुनी वैखरी. उठे लाख कंठा तुनी वैखरी. आपल्या अतिशय ओळखीचे मराठवाड्यातले अग्रगण्य कवी म्हणजे वाराकांत. आणि त्या काळामध्ये म्हणजे हा सगळा जो संघर्षाचा संग्रामाचा काळ होता त्या काळात वाराकांत रेडिओ केंद्रावर अधिकारी म्हणून काम करत होते. तेव्हा रेडिओवरून काय प्रसारित व्हावी कविता त्यांनी लिहिलं होतं, माते मराठे तुझे पुत्र आम्ही तुझी वृत्तिका नामरूपावते. माते मराठे तुझे पुत्र आम्ही तुझी वृत्तिका नामरूपावते. गाणी तुला गावया पूजकाचे हृदी रक्त हेलावते वाहते. बंदी अशा गायनाते करोनी गळे आमुचे कापुले हे तरी. जर आम्हाला या अशा पद्धतीने मराठी बोलण्याला जर बंदी केली, बंदी अशा गायनाते करोनी गळे आमुचे कापले हे तरी. गातील गाणी मराठी कबंधे मराठी खुल्या माळरानावरी. आमचं मस्तक उडवलं तरी सुद्धा आमचं धड मराठी गाणं गात राहील. इतका तीव्र संघर्ष करण्याची तीव्र इच्छा या मराठी समाजात होती. तो आपण करून दाखवला. म्हणून आज या महाराष्ट्रात मराठी टिकू नये याचा आपल्याला निश्चितपणे अभिमान असायला हवा. आणि यामध्ये असलेलं स्त्रियांचं योगदान जे नांदापूरकर म्हणतात. विनोबा भावेंनी एक छोटीशी गोष्ट सांगितली होती की कृष्णाचं जेव्हा शिक्षण पूर्ण झालं, सांदीपनी ऋषींकडून तो जायला निघाला. त्याने गुरूंनी विचारलं की काय आशीर्वाद देऊ कृष्ण तुला. त्यांनी सांगितलं, मातृहस्तेन भोजनम. मरेपर्यंत मला आईच्या हातचं प्रेमाचं जेवण जेवता आलं पाहिजे. विनोबा भावे म्हणतात त्याच पद्धतीने मातृभाषेत शिक्षण हा आशीर्वाद आजच्या मुलांना हवा आहे. तर आज शिक्षण क्षेत्रातली इतकी मोठी व्यक्ती, ज्येष्ठ व्यक्ती आपल्या समोर बसली आहे. त्यामुळे या विधानाची सत्यासत्यता ते अधिक सांगतील आणि नव्या धोरणाप्रमाणे आपल्या येणाऱ्या पिढीला मातृभाषेत शिक्षण मिळण्याची शक्यता दिसते आहे. पण या सगळ्या माऊलींचं, या माता भगिनींचे मराठी भाषा दिनी आभार नको का मानायला. या सगळ्यांचं आधुनिक प्रतीक जर काही असेल तर ते म्हणजे बहिणाबाई. आणि ती जेव्हा मराठीचा महिमा गाते तेव्हा ती म्हणते, माझी माय सरस्वती
तर आपण त्या सरस्वतीचे आणि बहिणाबाईंचे दोघींचेही पाय धरायला हवे. ऐकूया. माझी माय, माझी माय, माझी माय, माझी माय सरस्वती मले शिकविते बोले. माझी माय सरस्वती मले शिकविते बोले. लेक बहिणाच्या मनी किती गुपित फिरती. माझी माय सरस्वती मले शिकविते बोले. माझी माय
आवर्जून सांगायला हवं की मगाच गाथा सप्तशतीमधलं मंगलाचरण जे आपण ऐकलं ते आणि आत्ताच्या या गाण्याची चालही त्याचं संगीतही कल्याणी साळुंखे यांचं आणि लवकरच बहिणाबाईंच्या गाण्यांवरचं एक नवीन उपक्रम घेऊन कल्याणी आपल्यासमोर येणार आहे. त्याची एक झलक आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण ऐकली. एका वेगळ्या अर्थाने पीठ दळता दळता सांगितलं जाणारं हे विद्यापीठ, विद्येचं पीठ होतं. पहा ना, म्हणजे सुगंध आला तर त्याची किंमत नाकालाच करणार. कितीही महागडी नथनी असली तरी तिला सुगंधाची चव काय करणार, तिला काय करणार त्याचं मोल, असं सांगणाऱ्या बहिणाबाई. आणि आज बहिणाबाईंचं साहित्य सोपानदेव चौधरींनी प्रकाशात आणलं तेव्हा आचार्य अत्रे असं म्हणाले की हा तर सोन्याचा हंडा सापडलाय. खरोखरच हा सोन्याचा हंडा, पण असे किती हंडे महाराष्ट्रात असतील, कुठे कुठे असतील, काय कल्पना आपल्याला. पण महाराष्ट्राचं हे वैभव कसं पहा, एखादा भाषाशास्त्रज्ञ सुद्धा सांगू शकणार नाही अशी गोष्ट. बघा, एखादा म्हणजे आता तुम्ही मास्क घातलेत आणि चांगली गोष्ट आहे, तसेच ठेवा, हरकत नाही. पण त्या मास्कच्या आड ओठांची हालचाल करून बघायला हरकत नाही. कारण बहिणाबाई आपल्याला सांगतात, बघा एखादा शब्द कसा उच्चारला जातो आणि ते नातं प्रत्यक्षात कसं असतं याचं गणित त्यांनी मांडलंय. आणि त्या म्हणतात, माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागी भिडे, माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागी भिडे, आत्या म्हणता म्हणता केवळ अंतर पडे. दोघींच्या मायेमध्ये अंतर असणारच ना, कारण जनरीत आहे ती, बरोबर. ताता म्हणता म्हणता दातामध्ये जिभ अडे. ताता म्हणजे वडील. तर वडील म्हटले की थोडा दरारा असतो, एकदम काही असं भस्कन जाता येत नाही. ताता म्हणता म्हणता दातामध्ये जिभ अडे, काका म्हणता म्हणता कशी मांगे मांगे दडे. काका म्हणायचं तर आणखीनच, कारण चुलता आहे ना शेवटी. जीजी म्हणता म्हणता झाला जिभेले निवारा. जीजी म्हणजे मावशी, माय मरो आणि मावशी जगो असंच म्हणतात आपल्याकडे. जीजी म्हणता म्हणता झाला जिभेले निवारा, सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा. सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा. एखाद्या भाषाशास्त्रज्ञाला सुद्धा सांगता येणार नाही, म्हणजे औष्ठ्यवर्ण कुठले, दंतोष्ठ कुठले, वगैरे वगैरेची चर्चा आणि चार्ट आपण पाठ करत असतो. पण हे किती सोपं करून सांगता येतं. ही अशी आमची मायमाऊली, ही अशी आमची श्यामची आई, ही अशी आमची बहिणाबाई. तर या सगळ्यांनी मराठी भाषा समृद्ध केलेली, या मराठी भाषेच्या समृद्धीविषयी प्रत्येकाला बोलावंसं वाटतं. आणि म्हणजे बघा, माझा मराठाची बोलू कौतुके, इथे पण माझा शब्द आला. मराठी असे आमुची माय बोली, आमुची झाली, माझी, आमुची, माझा, आमुचा या शब्दांशिवाय महाराष्ट्र गीत निर्माणच होते. कौशलजी, तुम्ही याविषयी अधिक सांगू शकता नाही का. तर ही जी गंमत आहे, प्रत्येक ठिकाणी ती जी एक ममत्वाची भावना, म्हणजे हे माझं आहे त्यामुळे ममत्व, ही जी भावना आहे ती दिसते. असं गोविंदाग्रजांनी लिहिलेलं महाराष्ट्र गीत, त्यातल्या काही ओळी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. कारण पुन्हा बघा, आतापर्यंत आपण सगळा पद्यमय प्रवास करतोय, पण 19व्या शतकानंतर हा प्रवास मराठी गद्याचाही सुरू झाला. इंग्रजी भाषा आली, आपल्याला आधुनिक साहित्याची वाट गवसली आणि मग केशवसुतांपासून पुढची सगळी जी परंपरा आहे काव्याची, गद्याची, त्यामध्ये ज्यांच्यानी, म्हणजे आपण जसं म्हणतो की ओवी ज्ञानेशाची, सुश्लोक वामनाचा, अभंग तुकयाचा, तसं मराठी भाषा गडकऱ्यांची असं म्हणावं, असा आयाम, असं परिमाण ज्यांनी मराठी भाषेला दिलं ते गोविंदाग्रज, ते राम गणेश गडकरी या महाराष्ट्राविषयी म्हणतात. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा. कसा आहे हा देश? राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा. अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा, अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा, बकुळ फुलांच्या प्राजक्तीच्या तळदारी देशा. भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा. भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, करत्या मर्द्यांच्या देशा. ध्येय जे तुझ्या अंतरी, ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणा वरी नाचते करी. जोडी इहपर लोकांसी, जोडी इहपर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी, वैभवासी वैराग्यासी. कसा आहे हा महाराष्ट्र? हा महाराष्ट्र असा आहे, विषम अलंकार आहे खरं तर, पण ते सगळे विषम अलंकार महाराष्ट्रात सुखाने गुण्या गोविंदाने एकत्र नांदतात. आणि मग जर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राचा मराठी भाषेचा प्रवास साहित्यिक जर एकवटायचा असेल तर ते म्हणतात,
हा महाराष्ट्र कसा अनंत कोटी ग्रंथ रचुनिया जोडी तुझ्या नामा वाल्मिकीचे शतकोटी यश विष्णुदास नामा. विष्णुदास नामाचा अभंग आजही आपण गातो. तर त्यांनी इतकं वैभव, इतकं साहित्य लिहिलं होतं वैपुल्यानी की वाल्मिकीला जे शतकोटी श्लोक लिहिण्याचं यश मिळालं ते विष्णुदास नाम्यानं मराठीला मिळवून दिलं. मयूर कवीच्या पूर्ण यमकमय महाराष्ट्र देशा कवी कृष्णाच्या म्हणजे त्यांचे गुरु श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कवी कृष्णाच्या निर्यमक आहे महाराष्ट्र देशा. देवी ज्ञानेश्वरी करी जिथे भक्तीचा खेळ, देवी ज्ञानेश्वरी करी जिथे भक्तीचा खेळ, तिथेच गीता रहस्य बसवी बुद्धीचा मेळ. दोन्ही गीतेवरच्याच टीका आहे. जिथे रंगली साधी भोळी जनाईची गाणी, तिथेच खेळ श्रीपादांची कलावती वाणी. विकावयाला अमोल असली अभंगमय वाणी, करी तुझी बाजारपेठ तो देहूचा वाणी. तुला जागवी ऐन पहाटे गवळी गोपाळ, धार दुधाची काढीत काढीत होनाची बाळ. मर्दानी इश्काचा प्याला तुझा भरायासी, उभा ठाकला सगन भाऊ हा शाहू नगरवासी. प्रभाकराची जडण घडण कडकडीत म्हणायला, तो हातांचा मुजरा माझा तुळशी रामाला. भीमथडीहून चहू मुलखावर फिरले धार करी, भीमथडीहून चहू मुलखावर फिरले धार करी. भीमथडीवर चहू मुलखातून जमले वार करी, भीमथडीवर चहू मुलखातून जमले वार करी. अशा पद्धतीने त्यांनी लिहिलेलं हे महाराष्ट्र गीत आपण गीत स्वरूपात ऐकतो तेव्हाही ते आपल्याला मोठं वाटतंच. प्रत्यक्षातली कविता 10 कडव्यांची आहे आणि त्याखाली कंसात लिहिलंय अपूर्ण. असे गोविंदाग्रज म्हणजे अतिशयोक्ती हा पण त्यांचा एक अतिशयोक्ती अलंकाराचे खूप उदाहरणं त्यांच्या साहित्यात आढळतात. कितीतरी दाखले देता येतील आणि त्यांच्या साहित्यामध्ये म्हणजे फुलस्टॉप शोधावा लागतो. संवादांमध्ये फुलस्टॉप कुठे आहे आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला तर फुलस्टॉप नव्हताच. तिथे पूर्णविराम नावाची कल्पनाच नाही. ती कल्पना सुरूच राहते म्हणून ते इतकं लिहिल्यानंतरही त्यांना ते अपूर्णच वाटत राहतं. असे साहित्यिक आपल्याकडे झाले. हे आपल्या मराठी भाषेचं वैभव. आणि मग हे समजून घेत असताना एक अगदी झलक स्वरूपामध्ये त्यांनी लिहिलेली अंगाई. काय कल्पना आहे बघा की शिवरायांना जिजाऊ जर अंगाई गात असतील तर ती कशी असेल. राजसन्यास नाटकाची नांदी म्हणूनही हे गीत येतं. तर अगदी आपण झलक स्वरूपात पूर्ण गीत ऐकत नाही आहोत पण तरी सुद्धा ते सूर मनात आळवताना पुन्हा एकदा मराठी भाषेचा अंगाई हे जे वैशिष्ट्य आहे तेही त्यानिमित्ताने अनुभवते. गुणी बाळसा जागसी कारे वाया, गुणी बाळसा जागसी कारे वाया. नीज रे नीज शिवराया, गुणी बाळसा जागसी कारे वाया. नीज रे नीज शिवराया, गुणी बाळसा जागसी कारे वाया. गुणी बाळसा जागसी कारे वाया. अतिशयोक्तीविषयी मगाशी म्हणत होते तर गडकऱ्यांचं एक वाक्य आठवलं की एवढीशी गोष्ट झाली म्हणून काय झालं. या अर्थाने ते म्हणतात की नकाशा फडफडला म्हणून काही धरणीकंप येतात का. तर अशा पद्धतीची त्यांची कल्पनाशक्ती ही खरोखरच किती नतमस्तक व्हावं त्यापुढे. आजचा दिवस आज मराठी भाषा दिवस उद्या आहे. आज आपण हा कार्यक्रम साजरा करतो आहोत. तर त्यावेळेस आजच्या दिवसाचंही महत्त्व हे अलौकिक असं. 26 फेब्रुवारी सावरकरांचा आत्मार्पणाचा दिवस आणि त्या सावरकरांविषयी पु ल देशपांडे काय म्हणतात ते ऐकूया कारण आजच्या मराठी भाषेच्या संदर्भातही ते फार महत्त्वाचं आहे. ते असं म्हणतात की माझ्या लहानपणी सावरकरांची टिळक मंदिरात झालेली भाषणं मी ऐकली आहेत. चांगल्या वक्तृत्वाच्या बाबतीत आपण गंगेसारखा ओघ असं म्हणतो त्या
ओघाचा साक्षात्कार सावरकरांइतका 100% मला कोणत्याही भाषणाने झाला नाही. विचार आणि उच्चार एकाच सामर्थ्याने तळपत असायचे. मातृभाषा प्रेम हा राष्ट्रप्रेमाचाच एक महत्त्वाचा घटक असतो. सामर्थ्याच्या उपासनेत आपल्या भाषेला जुलमी राज्यकर्त्यांच्या उदासीनपणातून वाचवणं हा विवेक सावरकरांच्या भाषाशुद्धीच्या चळवळीमागे होता. वास्तविक इंग्रजीवर त्यांचं प्रचंड प्रभुत्व होतं. मराठी भाषणाच्या ओघात एखादा मुळातला इंग्रजी उतारा ते स्मरणाने धडाधड म्हणत असत. कुठल्याही सोवळेपणाच्या भावनेने त्यांनी इंग्रजीला अब्रह्मण्य मानलं नाही. त्यांना अमान्य होतं ते दुबळेपणाच्या भावनेने विदेशी भाषेतल्या शब्दांची घुसखोरी चालू देणं. सावरकरांची ही राष्ट्रीय अस्मिता जागवण्याची भावना ज्यांनी समजून घेतली नाही त्यांनी त्यांच्या भाषाशुद्धीची चेष्टा केली. हे शब्द रूढच होणं शक्य नाही असं म्हणायला सुरुवात केली, पण ते सरकारी शब्दांच्या टाकसाळीत तयार केलेले शब्द नव्हते, ती एका प्रतिभावंत कवीची निर्मिती होती. सरकारात मोले घातले रडाया की खरडाया या भावनेने भाषाशुद्धीचे पगारी कर्मचारी जेव्हा कामाला बसतात तेव्हा घे इकडचे इंग्रजी डिक्शनरी आणि कर त्याचा मराठी शब्दकोश असा व्यवहार चालतो. सावरकरांना तो शब्द कोशात पडून राहणारा नको होता. तो कवितेसारखा लोकांच्या तोंडी रुळायला हवा होता. त्यांनी रिपोर्टरला वार्ताहर हा शब्द निर्माण केला. वार्ता खेचून आणणारा. अलीकडच्या काळात तर तो फारच लागू पडावा. इथे इंग्रजी शब्दाच्या ठिकाणी मराठी प्रतिशब्द असे न होता एक कवी निर्मित नवी प्रतिमा तयार झाली. प्रारंभी थट्टेवारी गेलेले हे शब्द व्यवहारात आले. हे शब्द सावरकर निर्मित आहेत याचा देखील लोकांना विसर पडला. आज महाराष्ट्रात सामान्य माणसाला मेयरपेक्षा महापौर जास्त परिचित आहे. वृत्तपत्राच्या क्षेत्रात संपादकापासून स्तंभापर्यंत अनेक मराठी शब्द हे सावरकरांनी दिलेत. तीच गोष्ट चित्रपटसृष्टीची. दिग्दर्शन, संकलन, ध्वनिमुद्रण, पटकथा हे सगळे शब्द त्यांचे. मराठीला त्यांचं हे सत्व जागवण्यासाठी दिलेलं मोठं देणं आहे. शिवाय ते उत्तम वक्ते असल्यामुळे शब्द निर्मिती करताना त्यांनी उच्चारांचा सोपेपणाही सांभाळला. पुष्कळदा मला वाटतं असं फुलं म्हणतात, भाषेचं सामर्थ्य म्हणजे काय, ओघवती भाषा म्हणजे काय याचा मुलांना साक्षात्कार घडवायचा असेल तर त्यांच्याकडून सावरकरांचा माणसाचा देव आणि विश्वाचा देव यासारखे निबंध मोठ्याने म्हणून घ्यायला हवे. मराठी भाषेचा संघर्ष, मराठी भाषेची अस्मिता टिकवण्याचा प्रयत्न या सगळ्यांमध्ये किती जणांचं योगदान आहे. खरं तर ही मालिका खूप मोठी आहे, पण आज या निमित्ताने आणि आजच्या या दिवशी सावरकरांचं स्मरण करत असताना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेली लावणी आपण ऐकणार. आता थोडीशी गंमत यामध्ये आणि या लावणीच्या शब्दांकडे लक्ष असू द्या. आजच्या संपूर्ण कार्यक्रमच आजचा शब्दप्रभू आहेत आज, कारण शब्दांचाच हा उत्सव आहे. तर यातल्या शब्दातून म्हणजे कशी गंमत असते बघा. आपल्याकडे काय होतं, आता तुम्ही लोक आलेले आहात कार्यक्रमाला, तुम्हालाच मी ठासून सांगणार की मराठी भाषा बोलली पाहिजे. शाळेमध्ये काय होतं, जे विद्यार्थी गैरहजर असतात त्यांना बोलायला शिक्षक काही घरी जात नाही, जे समोर हजर असतात त्यांचीच हजेरी घेतली जाते की कसा तुम्ही अभ्यास करत नाही, ते आलेच अभ्यासासाठी. तसंच काहीसं होतं खरं की जे लोक छंद फंद करतात, व्यसनांमध्ये अडकतात, त्यांना सांगायला कोणी जात नाही. जी बिचारी सदाचारी माणसं तीच त्याच्यावरचे लेक्चर्स ऐकत असतात. तर सावरकरांनी थोडा वेगळा प्रयोग केला. सावरकरांनी असं केलंय की लावणीच्या माध्यमातून खरं तर लावणी कलावंतिणीच्या अधीन जाणं, लावणी कलेला त्यांचा विरोध नाहीये, पण कलावंतिणीच्या अधीन जाणं किंवा छंदी फंदी वागणं ज्याला आपण म्हणतो ते कसं नसावं याचं वर्णन त्यांनी लावणीच्याच माध्यमातून केलं. म्हणजे गैरहजर विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांची हजेरी घेतली आहे. ऐकूया. गणित
प्रेमे घाली कंठी हसता नखरे करीती किती ती नखरे करीती किती नभेती नडगन के मारिती नभेती नडगन के मारिती हा जर किस्सा पुढे म्हणेल तर मग बसा ना तरी कुणी पाहिलं ना अवदसा चंदन से चांगला गड्या रे चंदन से चांगला गड्या रे चंदन से चांगला मज विरहित ती सुभगा ठेवित प्रेम भावना भला प्रेम भावना भला नभेती लक्ष्मी मुनी चंचला नभेती लक्ष्मी मुनी चंचला मम पद घेऊनी हळूच चुरते मृदु हस्ते कोमला कशी ती ठकविल सुंदरी मला कशी ती ठकविल सुंदरी मला कशी ती ठकविल सुंदरी मला आयास मिळेल ना कवडी तुझं जरी रडशील पडुनिया हसेल जग हे तरी आयास मिळेल ना कवडी तुझं जरी रडशील पडुनिया हसेल जग हे तरी पदमर्दन ते दूरच राहो पदमर्दन ते दूरच राहो वैशास्तव प्रिय करा ओढील बाजारी भरभरा गड्या रे चंदन से चांगला 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 चंदन से चांगला गड्या रे चंदन से चांगला गड्या रे चंदन से चांगला गड्या रे चंदन से चांगला वा. ज्याला अभिजात असं विशेषण लावलं जातं त्या गोष्टीकडून अनेक निकषांची अपेक्षा केली जाते. म्हणजे मराठी भाषेला आपण अभिजात असं विशेषण लावायला उत्सुक आहोत. खरं तर ते सरकारी शिक्कामोर्तब होईल तेव्हा होईल. आपल्या मनात ती अभिजात आहेच. त्याच्यासाठी काही वेगळ्या कोणाला म्हणजे हात कंगन को आरसी क्या. आता मराठी भाषेसाठी हा दाखला फारसीतला पण तरी सुद्धा गमतीचा भाग. पण अभिजात भाषा म्हणजे काय तर ठीक आहे, सनावलीप्रमाणे साधारण 2000 वर्षापेक्षा अधिक काळ प्रवाही राहिलेली भाषा. अभिजात भाषेचा हाही निकष महत्वाचा की म्हणजे जी कुठली गोष्ट अभिजात आहे ती की जी प्रवाही राहील. म्हणजे माझ्या एका नातेवाईकांनी मला सांगितलं की माझ्याकडे ना एक फुलदाणी आहे, 50 वर्ष जुनी आहे, इतकी छान आहे म्हणून सांगू, तू ये ना एकदा बघायला, तुला खूप आवडेल, मी जपून ठेवली आहे. म्हटलं हो का, मग आत्ताच येते मी. नाही पण मायावरून काढायला लागेल. तर याला जपून ठेवणं म्हणतात का? भाषा अशी बासनात गुंडाळून ठेवली असेल तर ती अभिजात आहे की नाही, तिला तो दर्जा मिळाला की नाही याच्याने काही फरक पडत नाही. भाषा प्रवाही राहायला हवी.
आणि म्हणूनच ज्याला आपण अभिजात काव्य म्हणतो, ज्या 2 काव्यांनी हा संपूर्ण भारत बांधून ठेवला आहे ते म्हणजे रामायण आणि महाभारत. ही अभिजात आहेत कारण अभिजात गोष्ट कशी असते तर ती नव्या नव्या गोष्टींना जन्म देणारी असते. मराठी भाषेमध्ये सुद्धा बघा अभिजात पण का, कारण त्या महाराष्ट्री प्राकृतापासून ते आजच्या आपल्या व्हॉट्सॲपवरच्या मराठीपर्यंत ती सतत प्रवाही राहिली. तिने वेगवेगळी रूपं धारण केली आहेत आणि ती गरजेप्रमाणे धारण केली आहेत. आपल्या रामायण महाभारताने अशाच आपल्या गरजा शतकानुशतकं भागवल्या. कशा तर एक छोटंसं उदाहरण गोनीदांनी सांगितलेलं. एकनाथी रामायण जेव्हा लिहिलं गेलं, एकनाथांनी जेव्हा रामायण लिहिलं तेव्हा त्याच काळामध्ये तुम्ही बघितलं तर भारतामध्ये बंगालमध्ये सुद्धा रामायण लिहिलं गेलं, दक्षिण भारतात सुद्धा रामायण लिहिलं गेलं. का बरं असं झालं असेल याचं उत्तर एका वाक्यात ते देतात, स्पष्ट सांगत नाहीत. ते म्हणतात एकनाथांच्या राक्षसांना, एकनाथांच्या रामायणातले जे राक्षस आहेत, जे असुर आहेत, त्यांना दाढी मिशा होत्या. आता यावरून काय ओळखायचं ते ओळखा. त्या रामायणाने काय गरज भागवली की आमच्यावरती यवनांना दाढी मिशा होत्या, मुसलमानांना दाढी मिशा होत्या आणि हे आक्रमण झालं आहे, हे असुर आहेत आणि यांचा वध करायला हवा, ही प्रेरणा देण्यासाठी नव्याने रामायण लिहिलं. नाही तर लोकांना काय रामायण माहिती नव्हतं. तर अशा पद्धतीने रामायणाचा महाभारताचा जो पुन्हा पुन्हा अवतार होत राहिला तो त्याच्या अभिजातपणामुळे होत राहिला. त्या अभिजातपणात हे सामर्थ्य होतं. आपल्या मराठी भाषेतही हेच सामर्थ्य आहे, म्हणून प्रत्येक वळणावर ती नवं रूप घेते आणि आपल्या गरजा भागवते. तेव्हा याच रामायणाने मराठीमध्येच रामायणाचे किती आविष्कार झाले. ओव्यांमधलं रामायण वेगळं आहे, ते स्त्रियांनी पाहिलेलं रामायण आहे. ते कदाचित आजच्या काळात फेमिनिस्ट रामायण आहे, स्त्रीवादी, सीतेच्या अंगाने जाणारं असं रामायण आहे. कितीतरी प्रकारचे रामायणाची रूपं बघता येतील आणि अर्थातच मी आत्ता ज्याकडे संकेत करणार आहे ते म्हणजे गीतरामायण. गीतरामायण कसं लिहिलं गेलं याची कथा कदिमांनी सांगितली आहे, ती फार इंटरेस्टिंग आहे. ते असं म्हणतात की खरं तर लहानपणी जेव्हा कीर्तनकारांकडून रामकथा ऐकली होती तेव्हाच असं कुठेतरी वाटलं होतं की आपण सुद्धा रामायण लिहावं. आणि मग आई ओव्या गाते, तिला जर ओव्या रचता येतात तर आपल्याला रामायणावरती ओव्या रचता येतील असा एक लहानपणीचा विश्वास. पण तो त्यांचा बेत बारगळला. याचं कारण काय माहितीये का, त्यांच्याच गावामधल्या एका खाला नावाच्या मुसलमान स्त्रीने ऑलरेडी करून ठेवलं होतं ओव्यांचं रामायण. आणि म्हणून आता तिने केलं मग मी काय करू असं म्हणून त्यांनी त्यांचा प्लॅन कॅन्सल केला, असं त्यांनीच लिहून ठेवलं. आणि त्यानंतर मोरोपंतांची 108 रामायणं त्यांनी अभ्यासली. किती, आता हे सगळे मराठीतलीच रामायणाच्या रूपांविषयी बोलतोय बरं का आपण. तर हे सगळं जेव्हा केलं त्यानंतर ते असं म्हणतात, अजाणतेपणी केव्हा माताखाली बाळगुटी, अजाणतेपणी केव्हा माताखाली बाळगुटी, बीज धर्माच्या द्रुमाचे, द्रुम म्हणजे वृक्ष, बीज धर्माच्या द्रुमाचे कण कण गेले पोटी, छंद जाणतेपणीचा तिथे काव्याची धुंडली. असंच नाही काव्य केलं मी, छंद जाणतेपणीचा, जाणतेपणी केला, तीर्थे काव्याची धुंडली, कोण्या एका भाग्यवेळी पूजा रामाची मांडली, कोण्या एका भाग्यवेळी पूजा रामाची मांडली, देववाणी तले ओज शीतळले माझ्या ओठी. संस्कृत मधले ओज शीतळले माझ्या ओठी, वाल्मिकीच्या भास्कराचे होई चांदणे मराठी, वाल्मिकीच्या भास्कराचे होई चांदणे मराठी, झंकारती कंठवीणा येती चांदण्याला सूर, झंकारती कंठवीणा येती चांदण्याला सूर, भाव माधुर्याला येई महाराष्ट्री महापूर, चंद्र भारल्या जीवाला नाही कशाचीच जाड, चंद्र भारल्या जीवाला नाही कशाचीच जाड, मला कशाला मोजता मी तो भारलेले झाड, मला कशाला मोजता मी तो भारलेले झाड. अशा एका मंत्र भारल्या अवस्थेत ज्या गीत रामायणाची बाबूजींनी म्हणजे सुधीर फडके यांनी संगीतानी आणि गदिमांनी आपल्या शब्दांनी जी रामाची पूजा मांडलेली आहे त्यातला एक काय म्हणूया त्या पूजेतलं सगळ्यात सुंदर पुष्प जर असेल तर ते हे गीत असं म्हणायला हरकत नाही. ऐकूया मंदारकडून. दैवजात दुःखे भरता, दैवजात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती
पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा सर्व कर्म खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा जरा मरण यातून सुटला कोण पारिजात जरा मरण यातून सुटला कोण पारिजात दुःख मुक्त जगला कुणी जीवनात वर्धमान ते चाले मार्गदीक्षयाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा नको आसु ढाळू आता लोचनासे नको आसु ढाळू आता लोचनासे तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास अयोध्येस हो तू राजा रंग मी बनीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोन ओंडक्यांची होते सागरात भेट दोन ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा पराधीन आहे
होईना घरात मराठी बोललं गेलं पाहिजे. कारण हा आनंद मला माझ्या म्हणजे आपल्याकडे सगळं पुत्र प्रपौत्र यांच्या भाषेत बोललं जातं ना, की मला माझ्या मुलाबाळांसमवेत नातवंडांसमवेत या गीताचा आनंद घेता येत असेल तर माझी अभिजात मराठी भाषा असं मला म्हणता येईल. आणि हे असं व्हायला हवं, पण त्यासाठीची आव्हानं आपल्यासमोर कायमच होती. कुसुमाग्रजांनी लिहिलेला हा प्रसंग. कुसुमाग्रज एका मित्राच्या घरी गेले होते आणि त्यावेळेस बोलताना त्याच्या पत्नीने तक्रार केली की अहो घरातही सतत इंग्रजी इंग्रजी इंग्रजी, मराठीत बोलतच नाहीत मुलं, मम्मी पप्पा म्हणतात, इतका राग येतो, असं वाटतं कधी एकदा मला आई म्हणून हाक मारतील. बायको आत निघून गेली त्या मित्राची आणि त्याच्यावरती मित्र म्हणाला नॉनसेन्स, भाषा बदलली म्हणून काय रिलेशन्स डोंट चेंज. देवाला गॉड म्हटलं काय, अल्लाह म्हटलं काय, तो देवच असतो. आय होप यू अग्री. त्याच्यावर कुसुमाग्रज म्हणाले मुळीच नाही. शब्द म्हणजे केवळ कोशातली एक निर्जीव नोंद नसते. शब्द माणसाच्या जीवन पद्धतीतून त्याच्या संस्कृतीतून निर्माण झालेले असतात. काय रे तू पंढरपूरला जातोस ना? हा म्हणजे आषाढी एकादशीला तसं नाही, पण वर्षातून एकदा तरी नक्की देवदर्शनाला जाऊन येतो. मग विठोबाचं दर्शन घेतोस? ऑफकोर्स, फॉर दॅट वी गो. मग तू जाशील तेव्हा विठोबा पुढे यंदाच्या वर्षी उभा राहा आणि त्याला म्हण, ओ गॉड विठोबा, ओ माय मदर अँड फादर विठ्ठला, ओ हजबंड ऑफ रुक्मिणी. छे नॉनसेन्स. का नाही, विठोबा कॉन्व्हेंट शाळेत गेला नसेल, पण तो सर्वव्यापी असला की त्याला इतकं इंग्रजी नक्की येईल. तुझी हाक, तुझी प्रार्थना त्याला समजणार नाही का? तर असं कसं म्हणेन मी? मग काय म्हणशील? तेच विठोबा, विठाई, माऊली, हो ना? याचाच अर्थ असा की मगाशी म्हटल्याप्रमाणे शब्दाने आणि पर्यायाने भाषेला कोशाच्या अर्थापेक्षा एक अधिकचा असा सांस्कृतिक अर्थ असतो. तू म्हणालास त्याप्रमाणे हजारो लाखो लोक तो शब्द त्या अधिकार्थाने वापरत असतात आणि म्हणून त्या शब्दाच्या, त्या भाषेच्या दुव्याने आपण एकमेकांशी बांधले गेलेलो असतो. विठाई, माऊली, भक्त वत्सला असं म्हटल्याशिवाय तुला विठोबाला भेटल्याचं समाधान मिळणार नाही. आणि म्हणूनच तुझ्या पत्नीची तक्रार खरी आहे. मदर, मम्मी, डॅडी यांनी शब्दांची नाती कळतील, पण त्यातला जो ओलावा आहे, तो वात्सल्य जे आहे ते कदाचित कळणार नाही. आणि मला एक सांग बरं, का बरं तू मुलांच्या आयुष्याची अशी नासाडी करतोयस त्यांना इंग्रजी शाळेत घालून? तू म्हणाला नासाडी? माय गॉड, अरे मी त्यांच्या शिक्षणावर दर साल 15-20 हजार रुपये खर्च करतो. त्या काळातला हिशोब आहे हा. हो म्हणजे आता हा हिशोब बरं ठीक आहे. तुला आपल्या शाळेतला मित्र हरिहर आठवतो का? हो हो. त्याचं काय? नाही, तो एका मोठ्या कंपनीच्या डायरेक्टर पदावर आहे. तो अलीकडे दर महिन्याला 15-20 हजार रुपये विस्कीवर आणि जिनवर खर्च करतो. मग अरे मुद्दा हा आहे की पैसे खर्च किती होतात यापेक्षा ते कशावर खर्च होतात. म्हणजे तू माझी तुलना त्या व्यसनाशी करतो आहेस. तुला वाटते की हे व्यसन आहे? हो, कारण इष्ट अनिष्टाचा विचार न करता केवळ शेजार पाजारच्या संसर्गाने आणि लाट आली म्हणून मुलांना टायपासून भाषेपर्यंत साहेब बनवण्याचा प्रयत्न करत असू तर तेही न झेपणारा खर्च करून तर ते व्यसनच म्हणावं लागेल असं कुसुमाग्रजांनी म्हटलं. मित्राचा आर्ग्युमेंट थोडा काळ चालूच राहतं. तो म्हणतो नाही, पण आपले पंतप्रधान, तेव्हाही पंतप्रधानांचं ऐकण्याची पद्धत होती. पंतप्रधान नेहरू म्हणाले की इंग्रजी भाषा जगाच्या ज्ञानाकडे उघडणारी खिडकी आहे म्हणून. ते म्हणाले बरोबरच आहे रे, पण खिडक्या हवेत बांधता येत नाही. त्यासाठी आधी घर बांधायला हवं. मित्रा, तू मुलांना इंग्रजी जरूर शिकव, शिकवायलाच हवं, पण त्यांचा मराठीशी, मायभाषेशी असलेला संबंध तोडू नकोस. तो सुरक्षित ठेव. हा संबंध तुटला तर ती देशात राहूनही परदेशी होतील. बरं, यापुढे आणि यापेक्षा वेगळ्या शब्दात काय आणि किती सांगावं. आणि या तळमळीने त्यांनी काम केलं म्हणजे फार क्वचित वेळा आपण शासकीय निर्णयांचं कौतुक करतो, पण मराठी भाषा दिन आजच्या दिवशी 27 फेब्रुवारीला साजरा करण्याचं औचित्यच आहे, कारण ही त्यांची मराठी भाषा टिकवण्याची तळमळ आहे आणि जी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या प्रकाराने व्यक्त झाली आहे. त्यांच्या भाषणातून व्यक्त झाली आहे, त्यांच्या काव्यातून व्यक्त झाली आहे. कारण मुळात भाषा वापरायची कशी हे त्यांना अवगत होतं. भाषा चांगली वापरता येणं म्हणजे फक्त शब्दवैभव असणं असं नव्हे, केवळ कोशार्थ पाठ असणं असंही नव्हे, तर कुठे काय बोलावं हे माहीत असणं सुद्धा तितकंच गरजेचं.
कुठे विराम घ्यावा किंवा कुठे बोलूच नये हे सुद्धा कळलं पाहिजे. आणि याच आशयाचं हे पुढचं गीत. खरं तर याचा अर्थ आपल्याला प्रत्येक कडव्या गणिक म्हणजे मला नेहमीच वाटतं की हे गाणं एखाद्या लोलकासारखं आहे. त्यातून आपण जसं बघू तसं चित्र किंवा प्रत्येक वेळेस येणारे किरण हे वेगवेगळे असतात. ऐकूया कुसुमाग्रजांची ही रचना सादर करतोय म्हणून. देवळाच्या दारामध्ये, देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. देवळाच्या दारामध्ये, देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. पण बोलणार नाही. माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे. माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे. पण पाकळी तयाची, पण पाकळी तयाची कधी फुलणार नाही. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज. नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज. परी अक्षरांचा संग, परी अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही. परी अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. मेघ सांभळा एकला राही नभाच्या कडेला. मेघ सांभळा एकला राही नभाच्या कडेला. त्याचे रहस्य कोणाला, त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. देवळाच्या दारामध्ये, देवळाच्या दारामध्ये भक्ती तोल